नमस्कार मित्रांनो, आज 23 जुलै आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा येणार, 48 तासात पैसे जमा होणार. या सगळ्या मुद्द्यावरून आज आपण बोलणार आहोत, कारण भरपूर लाडक्या बहिणींचे प्रश्न हे आलेले आहेत. मित्रांनो, आपण बघत आहोत की वेगवेगळ्या प्रकारचे आता सरकार याच्यामध्ये आता अर्ज पडताळणी करत आहे, कागदपत्र करत आहे, त्यानुसार त्यांची यादी करत आहे आणि त्यानंतरच तुमच्या मोबाईलवरती हा मेसेज येणार आहे पैसे पडलेल्याचा. तर आता आपण जर इथं बघितलं तर आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती इथं बोलणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण बघा, प्रत्येक महिन्यात आपल्या या लाडक्या बहिणींना या प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे. हे का होत आहे? कारण आपण जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींनी आपण निवडणुकी अगोदरसुद्धा सगळ्यांना पैसे आले होते, बरोबर, सरसकट पैसे आले होते. मग आताच हे अर्ज पडताळणी का होत आहे? तर हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. जर तुम्हालासुद्धा वाटत असेल की हां, हे प्रश्न बरोबर आहेत, तर कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे कमेंट्स आहेत ते कमेंट्स नक्की कळवा. आता मला सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आधी उत्तर द्या की तुम्हाला जूनचा हप्ता आलेला आहे का? किंवा तुम्हाला आधी दिवाळी अगोदर हप्ते येत होते, आता जानेवारीनंतर हप्ते येत नाही आहेत, मार्चनंतर हप्ते येत नाही. असं भरपूर ठिकाणी झालेलं आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंटसुद्धा याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओवरती केलेले आहेत की दादा, आम्हाला पहिले पैसे येत होते, आता पैसे येत नाहीत, मग याची कारणं काय आहेत? तर हां, किंबहुना असंही होत असेल की आता तुमचं कदाचित उत्पन्न वाढलेलं असेल, ठीक आहे, म्हणजे 2.5 लाखावरून डायरेक्ट काय 3 लाख झाला नाही, जास्त झाला असेल किंवा 5-6 लाख असं झालं असेल तर ठीक आहे. पण जर तुमचं उत्पन्न निवडणुकीच्या अगोदरही तेवढंच होतं, म्हणजे आपण जर बघितलं की मग असा इथं प्रश्न इथं येतो की निवडणुकीसाठी हे पैसे दिले होते का? किंवा हे जे आहे योजना ती निवडणुकीसाठीच दिली होती का? कारण आपण जर बघितलं तर ऑक्टोबरपर्यंत सर्व सरसकट लाडक्या बहिणींना पैसे आले होते, बरोबर. भरपूर लाडक्या बहिणी याचे साक्षीसुद्धा आहेत, ज्यांना आधी पैसे आले होते. त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता, कारण भरपूर लाडक्या बहिणींना हप्ता हा बंद होत आहे. जर महिन्याला त्याची संख्या कमी होतच आहे. कुठं 50,000, कुठं 25,000, कुठं 30,000, 15,000, 20,000 अशा लाडक्या बहिणींची संख्या कमी होत आहे. आणि ही कुठंतरी एक चिंतेची बाब मला वाटली, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर लक्षात ठेवा, व्हिडिओ संपूर्ण पहा. बघा, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता हा आपल्याला एकत्रच येण्याची शक्यता आहे. तिथं रक्षाबंधन निमित्त सरकार याच्यामध्ये आता जसं आपल्याला गेल्या वर्षीसुद्धा बघितलं की रक्षाबंधनसाठी आपल्याला 2 हप्ते एकत्र आले होते, तसं आपल्याला इथं जुलै आणि ऑगस्टचासुद्धा हप्ता एकत्र येऊ शकतो. आता तुम्हाला माहिती आहे आज 23 जुलै आहे. आज त्याच्यामध्ये जे वाटप आहे ते तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक महिन्याच्या 23-24 पासून पुढं हे जे वाटपाचा कार्यक्रम असतो त्यासाठी याद्या तयार केल्या जातात, अर्ज पडताळणी सुरू केल्या जातात. कारण आता आपण जर बघितलं तर जुलै आणि ऑगस्टचे जर 2 हप्ते द्यायचे म्हणले तर सरकारला प्रत्येक लाडक्या बहिणीला 3,000 रुपये हे द्यावे लागतात. तर मग आता आपण जर बघितलं तर 3,000 रुपये हे लाडक्या बहिणीसाठी खुशखबरच आहे. कारण एकदम 3,000 रुपये हे लाडक्या बहिणींना मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण एका घरात 2 लाडक्या बहिणी पात्र असतील तर 6,000 रुपये त्यांना एकदम मिळतात आणि त्यांचं जे काही घर खर्च आहे किंवा छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे तर ते त्यांना मिळून जाऊ शकतं, बरोबर. आता तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार? तर लक्षात ठेवा, जर महिन्यात जसं आपण बघतो की पुणे आहे, रायगड आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, धुळे आहे, अशा प्रामुख्यानं 16 ते 17 जिल्ह्यांपासून हे जी अर्ज पडताळणी आहे, लक्षात ठेवा. आता ह्या 1-2 दिवसात अर्ज पडताळणी राहणार आहे. लगेच तुमचं अर्ज पडताळणी झालं की नाव यादीत राहणार आहे. यादीत असलं की लगेच तुम्हाला पैसेसुद्धा पडणार आहेत. मग तुम्ही म्हणाल आज अर्ज पडताळणी होणार आणि लगेच पैसे येणार का? कदाचित होऊ शकतं, कारण सरकार हे त्यांच्या दृष्टिकोनानं काम करतं आहे. त्यांचं यादी बनत आहे, तसे लगेच ते पैसेसुद्धा टाकत राहतील. सोबतच जर आपण बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींना सरकार हे कर्जसुद्धा लवकरच उपलब्ध करून देणार आहे. 1 लाख रुपयापर्यंतचं कर्ज, ज्याच्यामध्ये आपल्याला बिनव्याजी कर्ज हे मिळणार आहे. ते सुद्धा आपण लवकरच पाहणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी. तर सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत की तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला इथून मागचे हप्ते आले नसतील तर प्लीज कमेंट्स करा की आम्हाला मागचे हप्ते आलेले नाहीत, कुठल्या महिन्यात आले नाहीत, काय आहे ते सगळं डिटेलमध्ये सांगा. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही काय करताय, नुसतं व्हिडिओ पाहताय आणि सोडून देताय. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या ग्रुप्सवरती. कोणाला किती रुपये मिळणार हा एक मुद्द्याचा प्रश्न आहे. आपण बघितलं की सरकार आपल्याला 21 रुपये देणार असं म्हणत होतं, परंतु सध्या तरी आपण आता पावसाळी अधिवेशनसुद्धा सुरू आहे, तर त्याच्यासुद्धा बघत आहोत की 21 रुपयाच्या मुद्द्यावरती कोणीही बोलत नाही आहे. त्यामुळे 21 रुपये आता तरी मिळणं तुम्हाला अवघड आहे. तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयेच मिळतील सध्या तरी, म्हणजे जुलैचे 1,500, ऑगस्टचे 1,500 असे म्हणून तुम्हाला 3,000 रुपयेच मिळणार आहेत. त्यात काय आता जास्त नाही आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, सरकार आता काय करत आहे बघा.
सरकारनं पुन्हा एकदा तेच प्रश्न उद्भवून झाला की GR शासन निर्णय काय आहे की 2.5 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न असलं पाहिजे, त्याच्यावरती गेलं तर आम्ही लाभातून बाहेर काढू. पुढची गोष्ट 4 चाकी वाहन असेल, कुणी घेतला असेल. त्याच्या पुढची गोष्ट आहे की कोणाकडे दुबार योजनाचा लाभ घेत असेल तर त्याला आम्ही बाहेर काढू. कोणी घरात इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याला आम्ही बाहेर काढू. ठीक आहे, हा शासन निर्णय आहे, सगळ्यांनी मान्य केला पाहिजे, बरोबर. मग याच्या अगोदर ही लाडक्या बहिणींना हे पैसे मिळत गेले, त्यावेळेस पण हा GR होताच, त्यावेळेस त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत गेले. कदाचित आता सरकारच्याही लक्षात आलं असावं की भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या या योजनेमध्ये बसत नाही आहेत. त्यामुळं ह्याची आता कसून चौकशी केली जात आहे. बघा, प्रत्येक जिल्ह्यावाईज, प्रत्येक तालुक्यावाईज, प्रत्येक गावावाईज हे जे अर्ज पडताळणीचा कार्यक्रम आहे तो सुरू होत आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही अर्ज पडताळणीमध्ये व्यवस्थित पात्र झालात तरच तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारचे मेसेज हे येणार आहेत. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये हे एकदम पडल्यानंतर जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये सरकार एकदम तुमच्या खात्यावरती टाकणार आहे. आता त्याचं जे वाटप आहे ते तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. मग इथं काही लाडक्या बहिणी आम्हाला असा प्रश्न विचारत आहेत कमेंट सेक्शनमध्ये की ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच होती का. आता हेच तुम्हाला प्रश्न कमेंट सेक्शनमध्ये विचारायचा आहे सरकारला की नेमकं का असं होत आहे. निवडणुकी अगोदर आम्हाला सगळ्यांना सरसकट पैसे येत होते, आताच असं का होत आहे, हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारलं पाहिजे. मी त्याच्यावरती एकटा बोलू शकत नाही, कारण तुम्ही जोपर्यंत सगळे बोलणार नाहीत व्हिडिओवरती तोपर्यंत सरकारपर्यंत व्हिडिओ तुमचं म्हणणं पोहोचणार नाही आणि सरकार त्याच्यावरती नक्कीच चांगल्या प्रकारचे ॲक्शन हे घेऊ शकतं. कारण तुम्हाला माहिती आहे की त्यांनी वेगवेगळ्या योजना सरकारने लाडक्या बहिणीसाठी आणलेल्या आहेत. एक चांगली गोष्ट आहे आणि त्या लवकरच लाडक्या बहिणीच्या हिताच्या सुद्धा आहेत. आपण तर बघितलं की जवळपास 1 वर्ष 1 महिना भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत, बरोबर. लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे त्यांच्या खात्यात आलेला आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींनी त्यांचा चांगला उपयोगसुद्धा केलेला आहे. स्वतःचे छोटे मोठे बिझनेस केलेले आहेत, कोणाला घरात त्यांचा सपोर्ट झालेला आहे, कोणाच्या छोट्या मोठ्या फीज आहेत लहान मुलांच्या, ते सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. तर चांगली गोष्ट कुठंतरी सरकार करत आहे. परंतु तोपर्यंत तुमचं काही प्रश्न असतील तर नक्की मांडा, कारण प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. ज्या लाडक्या बहिणींना पहिले पैसे मिळत होते, म्हणजे मे एप्रिलमध्ये पैसे मिळाले आहेत, त्यांना जूनचा हप्ता आलेला नाही, तर त्यांनी महिला व बालविकास अधिकारी जे आहेत त्यांचं कार्यालय आहे तिथं जाऊन तुम्ही तिथं संपर्क साधा, त्यांना सगळे माहिती विचारा की असं असं आहे बाबा, मग आताच काय प्रॉब्लेम आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं निवारण तुम्ही करू शकता. पण तुम्ही करू शकता, मी इथं बसून नाही करू शकत आहे. तुम्हाला कमेंट्स करावं लागतील, तुम्हाला व्हिडिओ शेअर करावं लागतील, तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन कार्यालयात जावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत मित्रांनो. मी फक्त इथं सांगून काही फायदा नाही. तुम्हाला बँकेत जावं लागणार आहे, तुमचं रेशन कार्डची KYC करावं लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे. पण नुसतं घरात बसून तुम्हाला हप्ता येईल का, तर येणार नाही. तुम्हाला सगळ्याला ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. सगळ्या कार्यालयामध्ये जावं लागणार आहे. रेशन कार्ड असेल, गॅस सिलेंडरची योजना असेल तर तिथं जावं लागणार आहे. तिथं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर करत राहा. काही प्रश्न असतील, कुठं अडथळे ते विचारत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र. चॅनलला सपोर्ट करत राहा.